नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की चटपटीत आणि थंडगार पदार्थ सगळ्यांनाच खायला आवडतं. त्याचसोबत मुलांच्या सुट्ट्या देखील चालू असतात. मग रोज वेगवेगळं काय बनवायचं? एकदा हे दही वडा नक्की ट्राय करून बघा. त्याच्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून साधारण 4 तास भिजवून घ्यायची. भिजवून घेतलेली डाळ चाळणीवरती गाळून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. पाणी काढून झालं की कमी पाण्यात जेवढं शक्य होईल तेवढं मिक्सरला बारीक करून घेतली. चवीपुरतं मीठ आणि जिरा घालून हे एका डायरेक्शनने आपल्याला 5 मिनटं फेटून घ्यायचं. जितकं छान फेटून घेतो तितका आपला बॅटर हलका होतो आणि दही वडे छान खुसखुशीत आणि सॉफ्ट असे तयार होतात. बघा, चेक करून बघायचं, पाण्यावरती तरंगलं म्हणजे परफेक्ट असं बॅटर फेटलं गेलं. त्याचसोबत एक तयारी करायची. गरम पाण्यात हिंग आणि मीठ घालून हे बाजूला ठेवायचं. आता आपण दही वडे तयार करून घेऊया. त्याच्यासाठी तेलसुद्धा आपण चांगलं गरम असायला हवं, म्हणजे व्यवस्थित तेल गरम असलं तर दही वडे छान तयार होतात. वडे तळत असताना तेल व्यवस्थित गरम असेल ना तर वडे अजिबात तेलात विरघळत नाही किंवा छान असे कुरकुरीत तेलकट न होणारे तयार होतात. बघा, छान असा मऊसूत तयार झालेला आहे. असे सुद्धा खाऊ शकता, भजीसारखे छान लागतात. हिंगाचं पाणीसुद्धा छान तयार आहे. याच्यात सगळे वडे घालून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत मस्त असं गोड दही तयार करूया. 1 वाटी दही घेतलं. दही चांगलं फेटून घ्यायचं आणि आवडीनुसार पिठी साखर घालून फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर वडेसुद्धा छान तयार झालेले आहे. बघा, मस्त असे मऊसूत वडे तयार झाले. एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आणि प्लेट तयार करायची. प्लेटमध्ये पाहिजे तेवढे वडे घालायचं. मस्त असं गोड दही घालायचं, भरपूर दही घालायचं, म्हणजे वडा छान लागतो खाताना. तयार केलेली आंबट गोड चिंचेची चटणी घालायची. हिरवी पुदिन्याची चटणी घालून घ्यायची. आवडत असल्यास डाळिंबसुद्धा घालून घेऊ शकता. बारीक शेव, चाट मसाला, लाल तिखट आणि याचा पूर्ण व्हिडिओ खालील त्रिकोणावर क्लिक करून नक्की बघा.